नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, कधी-कधी आयुष्यात अशा घटना घडतात की त्या ऐकून आपल्याला विश्वासच बसत नाही. आजची गोष्टही तशीच आहे. एका 30 वर्षांच्या तरुणाची, त्याच्या बायकोची आणि अचानक त्यांच्या आयुष्यात आलेल्या एका तिसऱ्या व्यक्तीची. ही गोष्ट इतकी विचित्र आहे की आजूबाजूचे लोकही म्हणू लागले, हा तर आधुनिक काळाचा चमत्कार आहे. कारण साधारणपणे जर एखादा नवरा आपल्या घरात गर्लफ्रेंड घेऊन आला तर काय होईल? घरात भांडण, वाद आणि कदाचित मोठा कौटुंबिक संघर्ष. पण या घरात जे घडलं ते अगदी उलट होतं. ही घटना एका मध्यमवर्गीय कुटुंबात घडली. त्या घरात नवरा बायको दोघेही राहत होते. नवराचं वय साधारण 30 वर्षांचं, नोकरी करणारा, साधं आयुष्य जगणारा माणूस. आणि त्याची बायको, ती दिवसभर घरातील सगळी कामं करत असे, सकाळपासून रात्रीपर्यंत. स्वयंपाक, भांडी, घर साफसफाई आणि बाकीची सगळी जबाबदारी. हळूहळू या सगळ्या कामांचा तिला खूप कंटाळा यायला लागला. कारण रोज तेच काम, कोणतीही मदत नाही आणि विश्रांतीसाठी वेळही नाही. एक दिवस अचानक त्या तरुणानं एक अनोखा निर्णय घेतला. तो आपल्या गर्लफ्रेंडला थेट घरी घेऊन आला आणि घरी येताच त्यानं बायकोला सांगितलं, ही माझी गर्लफ्रेंड आहे आणि ती आता आपल्या घरात राहणार आहे. हे ऐकून बायकोला धक्का बसला. तिला वाटलं आता मोठं भांडण होईल. पण त्या तरुणानं पुढचं वाक्य जे सांगितलं ते ऐकून सगळेच थक्क झाले. तो म्हणाला, तू दिवसभर घरकाम करून थकतेस, म्हणून ती तुला मदत करेल. ती भांडी घासेल, स्वयंपाकात मदत करेल आणि तुझा ताण कमी करेल. क्षणभर घरात शांतता पसरली. बायकोला कळेना की हा विनोद आहे की खरंच. पण काही वेळानं तिनं विचार केला, दिवसभर कामाचा ताण आणि जर खरंच कोणीतरी मदत करणार असेल तर कदाचित आयुष्य थोडं सोपं होईल. आणि आश्चर्य म्हणजे तिनं या गोष्टीला होकार दिला. होय, ती तयार झाली. आता या घरात तिघही राहू लागले. घरातील कामांची वाटणी झाली. कोणी स्वयंपाक करायचं, कोणी भांडी घासायची, कोणी घर साफ करायचं. सगळं व्यवस्थित वाटून घेतलं गेलं. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे घरात भांडण नाही, वाद नाही, उलट घरात शांतता आहे. जेव्हा ही गोष्ट शेजाऱ्यांना कळली तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले. कारण अशा प्रकारची घटना क्वचितच ऐकायला मिळते. काही लोकांनी तर याला नाव दिलं, आधुनिक युगाचा चमत्कार. कारण आजच्या काळात जिथं छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात, तिथं या घरात मात्र वेगळीच परिस्थिती आहे. तिघही मिळून घर सांभाळत आहेत, कामांची वाटणी झालीये आणि घरात शांतता आहे. पण हा निर्णय योग्य आहे की चुकीचा, याबद्दल लोकांमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे. काही लोक म्हणतात, हा एक वेगळा प्रयोग आहे. तर काही लोकांना वाटतं, ही गोष्ट समाजासाठी योग्य नाही. पण त्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी सध्या तरी सगळं व्यवस्थित चालू आहे. मित्रांनो, ही गोष्ट ऐकून तुम्हाला काय वाटतं? हा खरंच आधुनिक युगाचा चमत्कार आहे की हा एक चुकीचा निर्णय आहे? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.